हाय गाईज, कसे तुम्ही सर्व? आय होप सर्व चांगले असणार. पुन्हा एकदा तुमचं नवीन ब्लॉग सर्वांचं मोस्ट वेलकम आणि सर्वांना गुड मॉर्निंग, जय श्रीराम. तर गाईज आज बघा सुट्टी आहे, तर आज अलग ठिकाणी आलेलो आहे. तर तुम्हाला एकदा मी ब्लॉगमध्ये दाखवलं होतं का तिथे झील आहे, तिथे आलो होतो. तर आज पण तिथेच आलेलो आहे, कारण धावत पूर्ण आलो तो पूर्ण घामावर फुटलेला आहे. तर गाईज आजचा इकडं नजारा बघा कसा आहे, कारण पूर्ण सूर्यवर असा बघा छान दिसतो बघा, आज एकदम जवळ दिसतोय. त्यानंतर हा नजारा इकडला बघा, पूर्ण पाणी. पाहायला गेलं तर माझ्या पाठीमागे खूप मोठं एक झाड आहे, त्याला बोलतात वडाचं झाड आहे. तर बघू शकता तुम्ही, हे बघा खूप मोठं आहे. तर काय आज सकाळी सकाळी इथे आलो एक्सरसाइज करण्यासाठी. तर एक्सरसाइज पण करणार वगैरे आणि झीलच्या इथे पण मस्त आंघोळ वगैरे करणार. तर इथं पोहोचलो. तर काय चला आजची वर्कआउट पूर्ण सिक्स पॅक वगैरे आणि लेग चीज पूर्ण करणार. त्यानंतर आज संध्याकाळी पण झीलचं करायचं आहे. आणि काय 75 डेचा 6वा दिवस आहे. तर 6व्या दिवशी आज इथे आलो आहे खूप अलग काहीतरी करण्यासाठी. तर आज इथे आलो आहे, तर पूर्ण एक एक्सरसाइज करणार इथे कंप्लीट. आणि मस्त वाटतं इथे आल्यानंतर, कारण पूर्ण फ्रेश वाटतं आणि सूर्य बघा किती एकदम जवळ वाटतो आहे. तर आज माझ्या गावापासून मिनिमम 2 किलोमीटर असेल, तर मी इथे आलो आहे. पूर्ण धावत आलो आहे, तर पूर्ण पसीना वगैरे घाम फुटला होता. तर आता थोडा एक्सरसाइज करतो आहे, पूर्ण कंप्लीट करतो आहे 75 डेचा 6वा दिवसाची वर्कआउट 45 मिनिट सकाळचं. तर पूर्ण कंप्लीट करतो तुला. तर बघायला गेलं तर पूर्ण वर्कआउट कंप्लीट केलेलं आहे. तर गाईज बघितलं तर सूर्यनमस्कार मानले, सूर्यनमस्कार काढले, त्यानंतर थाईच वगैरे एक्सरसाइज केली. त्यानंतर काहीच आता इथे ह्याला लोंबकणार आहे, याला लोंबकत चढणार आहे वरती. तर त्या चढणार आहे. तर पहिल्यांदा मी असं करतो आहे. तर मी इथे आलो आहे, तर इथे आहे लोंबवण्यासाठी. तर त्याला लोंबकतो वगैरे त्याला करतो आहे. तर चला काहीच ते करतो आहे. तर वर्कआउट कंप्लीट करून तर बघा आता आंघोळ करायला आलो फ्रेश वगैरे. तर कायच बघा ही झील आहे. तर आज पाणी कमी इथे आहे, त्याच्यामुळं कमी आहे. कारण फर्स्ट टाईम आलो तर पाणी खूप जास्त होतं इथं. तर आता पाणी कमी आहे, पण कमी पाणी आहे. तर काहीच बघा इथं सूर्यपूर वगैरे पण निघला आहे पूर्ण, आणि इकडनं असं पाणी वाहतं खाली, हे बघा. तर काय आज इथे फ्रेश वगैरे होणार. तर इथे आज फ्रेश वगैरे होणार, आंघोळ वगैरे करणार थंड पाण्यामध्ये. तर त्याला काय आलो आहे, तर पूर्ण फ्रेश वगैरे होतं आहे.
तर फ्रेश वगैरे होऊन आता घरी चाललो आहे, कारण खूप टाईम पण झाला आहे, तर फटाफट जावं लागेल. तर गाईज आलो होतो इकडेच झीलवरती आंघोळ करण्यासाठी. धबधबा बोलतात, लहानसा धबधबा बोलतात, तिथे तिथे आलो होतो एक्सरसाइज वर्क करण्यासाठी. तर गाईज कंप्लीट वगैरे एक्सरसाइज कंप्लीट करून आंघोळ वगैरे करून आता चाललो घराकडे, कारण इकडनं 2 किलोमीटर आहे, तर तेवढं जावं लागेल. तर जातो फटाफट, कारण आज सुट्टी पण आहे. तर आलतो इकडे, तर काय जातो तो घरी फटाफट. त्या हाय गाईज, तो काय जिमला आलो आहे आणि आज खूप लवकर आलो आहे. तर आता सर्व येणारे सर्व आता येतीलच सर्व जिममध्ये. तर आज इकडे आमच्याकडे क्रिकेट पण चालू आहेत, मॅचेस चालू आहेत, तर तिकडे सर्व बघायला गेले. तर मी पण आलो होतो लवकर, पण मी आज लवकर जिममध्ये आलो आहे. तर गाईज आज मारणार आहे कॉलरचा भाग मारणार आहे. तर हा कॉलर मारणार आहे. तर ते कसं सेट मारतात काय म्हणतात तुम्हाला दाखवणार मी. सध्यात पूर्ण सर्वांना येऊ दे. तर काहीच वर्कआउट कंप्लीट झाली, कारण आज कॉलरचा केलं आणि सिक्स पॅकचं केलं. तर 3-4 सेट होते, तर ते कॉलरचं केले आणि एक्स्ट्रा म्हणून 6 पॅक्स वगैरे केलं. तर काहीच आजचा एवढंच वर्कआउट होतं, कारण आजचा बघायला गेला तर आज 75चा 6वा दिवस आहे. त्या 6व्या दिवसामध्ये आपण तो पण कंप्लीट झालेला आहे. फक्त घरी जाऊन डाएट वगैरे आणि बुक्स वाचायचं, तर ते पण कंप्लीट होणार. आणि आजचा दिवसाचं ते पण चॅलेंज होते 75 डेचं, ते कंप्लीट होणारच. तर काहीच आजचा वर्कआउट एवढाच आहे. तर चला आता जाऊया घरी, त्यानंतर मग पुढचं चॅलेंज कंप्लीट करूया आहे. आजचा अध्याय 6वा. तर अध्याय 6व्यामध्ये मला हेच आज समजले की ह्याच जन्मामध्ये किंवा माणूस कसा असतो आहे हे आपल्याला कसे असतो आहे. तर या अध्यायामधून मला सर्व समजले. तर याच्यामध्ये दिले की स्वतःच संसार मुद्रातून उद्धार करून घ्यावा आणि स्वतःलाच अधोगतीला जाऊ देऊ नये, कारण हा मनुष्य आहे आणि स्वतःचाच शत्रू आहे. म्हणजे मनुष्य असा आहे की स्वतःचाच मित्र आहे आणि स्वतःचाच शत्रू आहे. तर आपण या अधोगतीला जाऊ नये, अधोगती होऊ नये. तर याच्यामध्ये आपण स्वतःलाच समजून घेतलं पाहिजे आणि स्वतःचंच आपण जे कर्तव्य आहे ते पार पाडलं पाहिजे. तर आपण स्वतःचाच मित्र आहे. आपण स्वतःचाच मित्र असलं पाहिजे. आपण कोणत्या गोष्टी चांगल्या केल्या तर आपण स्वतःचाच मित्र असू शकतो, किंवा आपण कोणतीही गोष्ट असेल तर स्वतःला आपण विचारू शकतो की आपल्याला काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे, कोणती गोष्ट करायची, कोणती गोष्ट नाही करायची. तर हे आपले स्वतःचाच मित्र असलं पाहिजे. स्वतःला आपण आरशामध्ये उभा राहून किंवा स्वतःला आपण विचारलं पाहिजे का आपल्याला चांगले काय वाईट काय हे आपल्याला सर्व समजलं पाहिजे. जर आपण विचारलं नाही तर आपण चांगले काय वाईट काय हे आपल्याला समजणार नाही. किंवा शत्रू पण आपण चांगला मित्र पण आपण असतो आणि शत्रू पण आपण असतो. तर याच्यामध्ये शिकलं की आपण स्वतःचा मित्र असलं पाहिजे किंवा समजलं पाहिजे. तर या अध्यायामधून मला हे सर्व समजलं. तर गाईज माझा 75 डेचा 6वा दिवस कंप्लीट झालेला आहे. तर गाईज आणि या दोघांनी मिळाल्यानंतर बुक्स वगैरे या दोघांना तो फ्रेश वगैरे होतो, त्यानंतर डाएट वगैरे घेतो, त्यानंतर बुक्स वगैरे वाचतो. पण प्रत्येक वेळेला तुम्हाला मी डाएट वगैरे का दाखवत नाही, कारण प्रत्येक वेळेला अलग अलग व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन आलं पाहिजे. त्यानंतर मी प्रत्येक वेळेला काय ना काय मी दाखवत नाही किंवा दाखवतो. तर
मी प्रत्येक वेळेला काहीतरी अलग अलग दाखवीन तुम्हाला, तर तुम्हाला बघण्यासाठी पण चांगलं वाटणार आणि तुम्ही व्हिडिओ माझे बघणार. त्यासाठी मी जे सर्व असतात ते तुम्हाला मी सर्व गोष्टी दाखवत नाही. तर प्रत्येक वेळेला मी तेच आपल्या जे 75 डेचं हार्ट चॅलेंजचा पूर्ण नियम असतात त्यानुसार सर्व गोष्टी करतो. तर गाईज आजचा पण माझा जो 75 डे हार्ट चॅलेंजचा 6 दिवस कंप्लीट झालेला आहे. तर अशा प्रकारे आजचा दिवस मला चांगला गेलेला आहे. तर गाईज आणि कोणी माझा व्हिडिओ बघणार तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर गाईज तुम्ही कमेंटमध्ये सांगत नाही का तुम्हाला एक्झॅक्टली माझा व्हिडिओ कसे वाटतात, काय वाटतात, 75 डेमध्ये अजून काय मी अपडेट करायला पाहिजे. तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये मला सांगा की एक्झॅक्टली काय असलं पाहिजे एकदम आणि काय तुम्हाला आवडतं बघण्यासाठी. तर त्यानुसार मला सांगा, त्यानुसार मी तुम्हाला व्हिडिओ बनवत जाईल. हे तुम्हाला पण बघण्यासाठी खूप बरं वाटेल. तर काय चला माझा ब्लॉग मी इथेच एंड करतो. भेटू तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके, बाय.